सांगा तर त्या बाळूमामा बाळूमा नेमाप्रमाणे बकरी निंगापूरला खाली पावसाळा असतात हां जात्यात तिकडं दसरा गवर झाल्यावर इकडे बकरी यायला सुरू होते दसरा. हां मग ते आदमापूर गलगली जंगल आहे त्या ठिकाणी तिकडे जात्यात पहिल्या गलगली आणि मग गलगलला येऊन तिथं मुक्काम नवीन. हां नवीन पण दुसरा गलगलला धरणा गलगल म्हणा हां गलगलला बकरी आली हां म्हणजे तिकडं येऊन म्हणजे 15 दिवस महिना लेट जाते आणि मग कापशीत जमिनी पिकं उलगायला हां हे कापशी भागात बकरी फिरणार. शाळू कापायच्या वेळा जुंधळा ज्वारी कापूस मिरच्या होत्या. हां उलगायच्या वेळा ही बकरी यायची. हां उरपाटी आली तर चारा कुठं द्या हाय नाही पिकात कोणी येऊ देत नाही. बरोबर मग गलगले आलेल्या वेळेला बकरी आल्यानंतर मग आम्ही तिकडे येणं जाणं भाताची रानं मोकळं झाली जुंधळा कापायला येणार अशा वेळेला बकरी येणार. आल्यानंतर आम्ही कुठं तरी जागी बकऱ्या झोपणार. हां ते गुरुवाचे तर बकरी गलगलला झालं दड्डीवरनं की मुगळीला येणार. हां तिथं दिवस निघायचे ते गुरुवांचे ठराविक 4 भाऊ तिथं राहायचे बाबळी भिरिका बेनायच्या चारायचं असं करत करत कापशी हां आणि थोडी नंद्याला शिरायचं. हां दोन्हीकडलं हे घेत चालत यायचं. हां मग काही ठिकाणी कोण आलं बाबा बरं नाही आली एकांद्री बाई हां डोचक्यावर ठेवायला जा पेटते जा तिला शिवा दिल्या माणूस एखाद्याला भिणार बी. एकांत काय न म्हणणार इकडे येऊ का नको आणि एकांद्र म्हणणार याने शिवा दिले लई मजा झाली.